पुणे महापालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज लगेच निकाल जाहीर होणार आहेत। खरं तर अवघ्या काही वेळानंतर पुण्याचा कारभारी कोण असणार हे ठरणार आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आहेत। मतदानाचा टक्का काहीसा कमी आहे, मात्र काही वेळात पुण्याचा कारभारी ठरणार आहे। मतमोजणीला सुरुवात होईल। काय अंदाज आहे मामा एकंदरीत? याच्यामध्ये मतदार राजाने मतदान केलेलं आहे आणि याच्यामध्ये निकाल तर आता सुरुवात होईल, पण मला विश्वास आहे की योग्य लोकांच्या हातामध्ये पुणेकर सत्ता देतील हा विश्वास मला वाटतोय। आणि शिवसेना सर्व आमचे कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लढलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून पुणेकर हे विश्वास आहे की मला शिवसेनेच्या पदरात मतदान करतील आणि शिवसेनेला विजय करतील। मतदानापूर्वीच 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते। 163 जागांसाठी ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडली। काय अंदाज आहे मामा, नेमके कुणाच्या पार्ट्यात किती जागा जातील? नाही, याच्यामध्ये जागेचं आता कल येईलच आपल्याकडे, पण निश्चित शिवसेनेची नोंद याच्यामध्ये घेतली जाईल। शिवसेना निर्णायक ठरेल। शिवसेनेचा मतदार आणि एकनाथ शिंदेंनी असलेलं त्यांचं काम महाराष्ट्रामध्ये त्याचं चित्र तुम्हाला आता निवडणुकीत मतदानात आता निकालात दिसेल। भाजपचे मुरलीधर मोहोळ म्हणतायत की स्वबळावर आम्ही लढलोय आणि स्वबळावरच सत्ता आमची येणार आहे, आम्हाला कोणाची गरज लागणार नाही। त्यांना कोणाची मतदारांची बी गरज लागत नाही त्यांना, कारण एवढे ते सक्षम आहेत, त्यामुळे ते स्वतःही काय करू शकतात। एकंदरीत या पुण्याच्या निवडणुकीत अजितदादा गेम चेंजर ठरतील असं एक बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतंय? कारण की ऐनवेळी झालेले प्रवेश असतील किंवा त्यांनी घेतलेल्या सभा असतील, पुण्यात केलेले प्रचार असतील, यावरून अजितदादांच्या देखील चांगल्या जागा येतील असं सांगितलं जातं। आम्हाला खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी देतानाच उशीर झाला, तो उशीर व्हायला नको होता आणि त्यामुळं आम्हाला ज्या काही राजकीय डावपेच करायचे होते ते करता नाही आले। परंतु चला जाऊ द्या, शेवटी शिंदे साहेबांचा निर्णय होता, नाही तर पुण्यामध्ये अजूनही वेगळं चित्र दिसलं असतं। पण लोकशाहीमध्ये जनता ही सर्व निर्णय घेत असते आणि त्याचा निकाल आता आपल्याला दिसेलच। काल तुमच्या नेत्या नीलम गोरेंनी देखील खंत व्यक्त केली की ऐनवेळी भारतीय जनता पार्टीने आम्हाला धोका दिला आणि त्यामुळे आमची थोडीफार गडबड झाली। तुम्हाला देखील तसं वाटतं की जे काही आज निकाल येतील त्यात काही जागा कमी प्रमाणात येतील, त्याला जबाबदार भाजप असेल? नाही, विषय आता युतीच्या सगळ्या ह्या गडबडीत आम्हाला सगळी प्रक्रिया करायला किंवा बाकीचे सगळं डिसिजन घ्यायला आम्हाला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळं थोडी गडबड झाली ही वस्तुस्थिती खरी आहे। पण आम्ही नाही त्यांच्यावर, ह्याचं चित्र तुम्हाला दिसलंच नव्हतं। तुमचा मुलगा आणि पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणात होते, आज निकाल लागणार आहे, काय वाटतंय एकंदरीत? नाही, याच्यामध्ये लोकशाहीने आता सगळ्यांच्या पदात मतदान टाकलेलं आहे। निर्णय आता थोड्या वेळात कळेल, पण मला हे माहिती आहे की दंगेकर कुठं कमी दिसणार नाही हे नक्की। निवडणुकीच्या काळात अनेक व्हिडिओ बॉम्ब फोडले तुम्ही, वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आणले, चंद्रकांत पाटलांचे देखील निलेश गायकवाडसोबत संबंध असल्याचं समोर आणलं। हा जो तुमचा भाजप विरोध आहे तो यापुढे देखील पाहायला भेटेल? नाही, विकृतीवर लढाई ही कायम राहणार आहे। विकृतीच्या विरोधात बोलावंच लागेल। आपण पुणेकर आहोत, लोकशाहीमध्ये राहतो आणि जे काही चुकीचं असेल त्याला बोलणं काय गैर नाही। म्हणजे जिंकलो काय आणि लढलो काय, विकृतीच्या विरोधात तुम्ही बोलत राहणार? कायम लढत राहणार, पुणेकरांसाठी कायम लढत राहणार। शिवसेनेचे किती नगरसेवक निवडून येतील, काय अंदाज आहे? आता अंदाज अंदाज मतदार राजाचा अंदाज सांगता येत नाही, पण शिवसेना ह्याच्यामध्ये निर्णायक राहिली नाही। आकडा काय असेल मामा? नाही, निर्णायक नक्की राहील। जे काय आहे ते शिवसेनेची किंमत सगळ्यांना कळेल। आपण पाहतोय की शिवसेनेचा आकडा सांगता येत नाही, मात्र शिवसेनेचे नगरसेवक एवढे येतील की ते नगरसेवक निर्णायक राहतील, अशा प्रकारचं शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।